तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त आता ट्रॅक आपल्या इथे आलेला आहे. आपण पाहिलंय की बिलियनमध्ये असलेली ऑर्डर पूर्ण करण्यात ईश्वरी आणि अर्णव यांना यश आलंय. पण त्यानंतर ही ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला मात्र आता ईश्वरीच्या हातामध्ये रमाकांतचा पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप लागलाय, त्यावेळेला मात्र आता असं काहीतरी महाभयंकर सत्य समोर आलेलं आहे की एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं मात्र आता बदललेली आहेत आणि मालिका एका वेगळ्याच टर्निंग पॉईंटवरती आले. मुळातच आत्तापर्यंत भूतकाळामध्ये जे काही प्रकार घडले आणि आत्ता सगळ्यांना वाटत होतं की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता इकडे मुळातच जे काही घडलंय त्या सगळ्यासाठी म्हणजे सात्विकाने आत्महत्या केली, पण त्याचं एक गूढ रहस्य मात्र आता रमाकांतने जाता जाता उलगडून टाकलेलं आहे. काय नक्की झालेलं आहे, कसं झालेलं आहे, रमाकांतने असं लॅपटॉपमध्ये किंवा आता पेन ड्राईव्हमध्ये नक्की काय हे करण्यात आलेलं आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आता वल्लरीने त्या घाईघाईमध्ये ईश्वरी आल्या कारणाने त्या लॅपटॉपच्या मध्ये आता पूर्णपणे म्हणजे आता त्या लॅपटॉपच्या मध्ये आता पूर्णपणे तिने इकडे डिलीट करण्याचा प्रकार सगळा तिचा राहून गेलाय आणि ईश्वरी आल्यामुळे गडबडीत त्या माणसाला तिकडून तसंच पाठवले आणि त्याच वेळेला तिथे काही असलेले कागद आपण पाहिलं की ईश्वरीच्या हातात लागलेत आणि त्याच्यावरती रमाकांत राजेशिर्के हे नाव सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे. रमाकांत राजेशिर्के हे नाव त्याच्यावरती असल्यासोबतच मात्र आता इकडे ईश्वरीच्या हातामध्ये दुसरा कागद लागलेला आहे आणि तो कागद म्हणजे आता या सगळ्यामध्ये असलेला म्हणजे त्याच्यावरती त्या जो लॅपटॉप दुरुस्त करायला आलाय त्याचा नंबर आणि नाव. ईश्वरी विचार करते, नाही हा जर का माणूस आता इतक्या रात्री अपरात्री येऊन इकडे काहीतरी हे करतोय याचा अर्थ तो वल्लरी मामींची चुकीची कामं करतोय आणि वल्लरी मामींवरचा संशय आता तिचा जास्त बळावत चाललेला आहे आणि ती या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करते काहीही झालं तरी त्या माणसाला मात्र आता मी इकडे बोलवणार आणि त्याला बोलवून आता मात्र हे सगळं विचारते नक्की काय आहे ते. आणि ईश्वरीच्या हातामध्ये तो नंबर लागल्या कारणाने मामींचं पूर्णपणे धाबे दणाणलेले आहेत. मामी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत. बरं, आता ईश्वरीने त्या माणसाला कॉन्टॅक्ट केलाय आणि त्याला भेटायला पण बोलवले, पण तोपर्यंत इकडे आता काम अगदी जोराशोरात चालू आहेत. कुणालाही एक सेकंद जेवायला की खायला वेळ नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये सगळ्या बायका सुद्धा दटून ह्या कामाला लागल्यात, कारण आता अर्णवने त्यांना विश्वास दिलाय. एका फॅमिलीसारखे ते आता आहेत, या सगळ्याचा विश्वास मात्र त्यांनी दिलेला आहे आणि हे सगळं झाल्या कारणाने मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने अर्णव आणि बाकी सगळे काम करतायत. कितीतरी अडचणी येत आहेत, लाईट्स जात आहेत, अजून काही गोष्टी घडतायत, पण या सगळ्यामध्ये हार न मानता मात्र आता सगळेच जण दटून काम करत आहेत. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे म्हणजे अर्णव आणि ईश्वरी यांची फायनली त्यांची आता ऑर्डर पूर्ण झालेली आहे आणि ही ऑर्डर पूर्ण झाल्यावरती मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांनी सुटकेचा निश्वास आता सोडलेला आहे. या सगळ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी यांनी आता हा सगळा जो काही प्रकार घडवून आणलेला आहे आणि त्या प्रकारामध्ये मात्र आता ते जिंकलेले आहेत. सगळं गहाण टाकलेलं असताना सुद्धा मात्र आता पुन्हा या सगळ्यामधून उभं राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये आणि या सगळ्यामध्ये मात्र आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात. ऑर्डर पोचलेली आहे, पहिला लॉट मात्र आता निघालेला आहे. अर्णव आणि ईश्वरी खूपच खुश आहेत आणि या सगळ्यामध्ये सगळेजण पहिला लॉटचा पहिला ट्रकचा माल आता पाठवत आहेत. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे वल्लरीला मामांनी एक गोष्ट की तुम्हाला सगळ्यांना संशय वाटत होता ना की अर्णव ही ऑर्डर पूर्ण करू शकेल की नाही शकेल. नम्रता, तुला सुद्धा असंच वाटत होतं ना, पण बघ आता काय घडलेलं आहे ते. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अर्णवने ही ऑर्डर पूर्ण केली आणि आता खऱ्या अर्थाने अर्णवने आपल्या सात्विका फॅशनला 7 समुद्रापलीकडे नेलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने सात्विका फॅशन ही आता जगातली 1 नंबरची कंपनी होणार आणि इतकंच नाहीये
तर आता जो नफा लाखोमध्ये होत होता तो आता करोडोमध्ये होताना आपल्याला दिसणार आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतात ते म्हणजे मामा, काही झालं तरी सुद्धा जर का सपोर्ट केला असतास तर तुला करोडपती होण्यापासून कोणीच थांबवू शकलं नसतं. पण आता आता काही उपयोग नाहीये, कारण तुम्ही सपोर्ट केलेला नाहीये. त्यावरती वल्लरी आता सांगायला लागते, काय सपोर्ट केला नाही? ही सात्विका फॅशन आता उभं राहण्याच्या मागे मुळातच माझा आता किती आणि काय हात आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये का? उगाच काहीतरी बडबड बडबड करायची म्हणून करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी दागिने गहाण टाकले म्हणून आता हा सगळा प्रकार घडलेला आहे. यावरती मामा आता चिडतो आणि मामा सांगायला, म्हणजे मी त्याला मात्र आता हे दिलं नसते दागिने तर सात्विका फॅशन आत्तापर्यंत उभी राहिली असती का? हे उभं राहण्यासाठी माझंच तर योगदान आहे. यावरती मामा म्हणतात, अगं पण आत्ता आत्ता जे काही ज्या उंचीवरती त्यांनी आता सात्विका फॅशनला नेऊन ठेवले, तुम्ही दोघींनी त्याच वेळेला सपोर्ट केला असता तर कदाचित हे प्रकार घडला नसता. पण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ती म्हणजे स्वतः आता ईश्वरीने हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच नम्रता सांगायला लागते, इशू हे बघ, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे तू केलंस सपोर्ट ठीक आहे, पण त्याचं इतकं मोठेपणा मिरवण्याची काही गरज नाही. ईश्वरी म्हणते, ताई अगं मी कुठे मोठेपणा मिरवते, मी आता काहीच बोलत नाहीये. यावरती ती सांगायला की नाही, तू जरी बोलली नाहीस ना तरी सुद्धा घरातले सगळे मात्र या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता तुझीच बाजू घेऊन तू अशी माणसंच उभी केलेली आहेस ना की तुला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तुला आता सपोर्ट करायला ते इकडे मागे पुढे पाहत नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे वल्लरी सांगायला लागते, हो हे काय, हे इथे उभे केलेली माणसं तर आहेतच ना. माणसं म्हणजे काय, बोलायलाच नको. म्हणजे आता त्यांना या सगळ्यामध्ये काही पडलेलं नाहीये. काही झालं तरी सुद्धा ईश्वरी अर्णव. आता इकडे तोपर्यंत ईश्वरी विचार करते, नाही मामींना इतकी मोठी डील आता फायनल होऊन सुद्धा या सगळ्यामध्ये मामी जर का म्हणजे हे करत नसतील तर आता मामींचं काहीतरी डाऊट आहे. आणि तेवढ्यात ईश्वरीला फोन आलेला आहे त्या आता माणसाचा, जो मामींचा लॅपटॉप आता ते त्याच्यामध्ये डाटा हे करत असतो. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, भाऊजी मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडून मात्र आता म्हणजे माहिती काढून आणायची आहे, तुम्ही करू शकता का? यावरती इकडे सांगायला लागतो, आकाश काय, कशाबद्दलची माहिती? यावरती ती सांगते, मला बाकी काही माहीत नाहीये, पण नक्कीच तो काहीतरी आपल्या घरातल्या विषयी जाणतो, काय कसं मला माहीत नाहीये. त्यावरती तो म्हणतो, चिंता करू नकोस तू, आता मी त्याच्या बरोबर त्याकडून सत्य काढून घेतो. असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगायला लागते, नाही म्हणजे ते काय करणार आहेत माहिती आहे का, जे काही आता इकडे म्हणजे लॅपटॉपमध्ये मी एक त्यांना लॅपटॉप दिला होता आणि या लॅपटॉपमधला डाटा जो आहे ते आता ते फक्त रिकवर करून देणार आहेत, तुम्ही एकदा भेटून ते घेऊन याल का? यावरती तो म्हणतो, चिंता करू नकोस आज, आणि मी पोहोचतो डायरेक्ट ऑफिसला, तुला ते सगळं मी ऑफिसला देईन, कारण आज ऑफिसला लवकर जाणं महत्त्वाचं आहे, तुला माहिती आहे ना. म्हणजे आपली डील जी पाठवलेली आहे त्याच्या संदर्भात मात्र आता चेक घेऊन म्हण, किंवा आता आपल्यासाठी अजून काही नवीन मोठी डील आहे का हे सांगण्यासाठी म्हण, ते फॉरेनचे क्लायंट आता येत आहेत. असं म्हटल्यावर ती मात्र आता ईश्वरी सांगायला लागते, हो भाऊजी मला माहिती आहे आणि म्हणूनच मला लवकरच तिकडे जायचं आहे. आणि त्यावरती मात्र आता नम्रता म्हणते, अच्छा म्हणजे तुला लवकर जायचं आहे, तू तिकडे लवकर जाणार आणि माझा नवरा तिकडे नाही गेला तरी चालणार आहे का? म्हणजे आता त्याला कामाला पाठवतेस आणि तू तिकडे लवकर जाशील? ईश्वरी म्हणते, ताई तसं काही नाहीये. यावरती ती म्हणते, तुला काही मी आज ओळखत नाहीये ना, काही झालं तरी सुद्धा तुला मी चांगलंच ओळखते. असं म्हटल्यावर ती मात्र आता ताबडतोब ईश्वरी सांगायला लागते, भाऊजी तुम्ही नका जाऊ, मी जाते. पण आकाश काही ऐकायला तयार नाहीये. आकाश या सगळ्यामध्ये ताबडतोब निघतो आणि डायरेक्ट ऑफिसला तो लॅपटॉप घेऊन, आकाश ऑफिसला ज्या वेळेला लॅपटॉप घेऊन डायरेक्ट आता पोहोचलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे म्हणजे फॉरेनचे क्लायंट भेटायला तर येणार असतात, पण ज्या वेळेला फॉरेनचे क्लायंट आता भेटायला येणार असतात आणि त्याच वेळेला ईश्वरीच्या हातात तो लॅपटॉप दिलाय. ईश्वरी आता ज्या वेळेला तो लॅपटॉप पाहते, म्हणजे जो डाटा वल्लरीने डिलीट करायला सांगितलाय तोच डेटा तिने आता रिकवर केलेला आहे. डेटा रिकवर करून आता मात्र या सगळ्यामध्ये तिने आता ताबडतोब इकडे जेव्हायला ते सगळं समोर आणलंय
त्यावेळेला सगळ्यांचे धाबे दणाणलेत, कारण आता रमाकांतने पाठवलेलं तो व्हिडिओ, रमाकांतने आपल्याला जीवाला धोका आहे त्यासाठी आधीच करून ठेवलेला तो व्हिडिओ, आणि या सगळ्यामुळे मात्र आता ईश्वरी आणि सगळ्यांच्या समोर वल्लरी मामी आणि त्याचबरोबर उदयकांत यांचे संबंध आणि त्यानंतरचे अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आलेले आहेत.